नमस्कार, मी कृपा सपका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी आज जालन्यातल्या अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। मी जरांगे यांची सदिच्छा भेट घेतली असल्याचं म्हणत जय पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलंय। मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जय पवार आणि मनोज जरांगे यांच्या भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालंय। भोकरदन तालुक्यातील दानापूर गावात भोकरदन पोलिसांच्या वतीने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च काढण्यात आलाय। यावेळी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं आवाहन पोलिसांच्या वतीने नागरिकांना करण्यात आलंय। या रूट मार्चमध्ये भोकरदन पोलीस ठाण्याचे सचिव पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्यासह 4 पोलीस अधिकारी आणि 52 कर्मचारी उपस्थित होते। जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन येथील ओपीडी मध्ये बेडची संख्या कमी असल्याने बेडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची चांगलीच धावपळ होत असून काल या रुग्णालयात एकाच बेडवर 2 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळालं। तसेच ओपीडी मध्ये डॉक्टर राहत नसल्याने वेळेत उपचार मिळत नसल्याची ओरडही काही रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली। इरविन रुग्णालयात रोज शेकडो रुग्ण येत असतात, परंतु त्या तुलनेत रुग्णालयातील सोयी सुविधा आणि मनुष्यबळ देखील कमी असल्याने रुग्णांची चांगलीच गैरसोय होत असल्याचं चित्रही रुग्णालयात पाहायला मिळतंय। या प्रकरणी लवकरच आणखी बेड उपलब्ध होतील असं आश्वासन रुग्णालय प्रशासनाने दिलंय। पेशंटची वाढ झालेली आहे, पण शक्यतो आम्ही पेशंटला बेड देण्याचा प्रयत्न करतो। पेशंट ज्यावेळेस डिस्चार्ज होण्यासाठी थोडा वेळ लागतो, त्याच्यामुळे काही वेळ एका बेडवर 2 वॉर्ड असू शकतो। काही वॉर्ड बंद सुद्धा आहे आणि अशातच एका बेडवरती 2 पेशंट असतात। नाही, वॉर्ड मॅक्झिमम वॉर्ड चालू आहेत। आता एक ठिकाणी आपण आयसीयूचं काम चालू करणार आहे, म्हणून ते वॉर्ड बंद केलेलं आहे, तर बीएनसी ते काम चालू करून टाकलेलं। वॉर्ड नंबर 9, 10 आणि 8 हे 3 वॉर्ड म्हणजे 8मध्येच आपण आयसीयूचं काम चालू करायला लागलो। 10 वॉर्ड सुद्धा चालू आहे, तिथे आपण इन्फेक्शियस पेशंट घेतो। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल एमआयडीसी भागातील K10 सेक्टरमधील मंदार आयुर्वेदिक प्रोडक्ट या कंपनीत मारलेल्या छाप्यात बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला असून 75,64,200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक DM चकोर यांच्या पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शीतपेयाच्या नावाखाली अवैधरित्या बनावट देशी दारू कारखाना सुरू असल्याने ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। हिंगणगाव येथील ऊसतोड मजुरांनी गोंदीत नातेवाईकांच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली। गणेश रामराव दाभाडे असे त्या मजुराचं नाव असून त्याच्या आत्महत्येचं कारण समजू शकलं नाहीये। या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला असून अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आलेत। धामणगाव रेल्वे शहरातील मांडवकर यांच्या घराचं बांधकाम चालू असताना बांधकाम मजूर दिनेश मेश्राम यांना विद्युत ताराचा करंट लागून जागीच मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेने धामणगाव शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। एमआयडीसी वाळूज हद्दीतील सिडको वाळूज महानगर 1 मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। पैशाची परतफेड न केल्याने फिर्यादीच्या 19 वर्षीय मुलीला एका महिलेसह 3 पुरुषांनी घरातून पळवून नेल्याची घटना परवा रात्री 9:30 वाजेच्या सुमारास घडली। या प्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एका महिलेसह 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। मात्र या प्रकाराने वाळूज परिसरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। काल रात्री एक महिला तिच्या 19 वर्षाच्या मुलीला त्यांच्या ओळखीची एक महिला आहे तिने घरातून पळवून नेल्याची तक्रार केली। त्याच्यामध्ये 3 इसम व सदर महिला यांनी घरात येऊन सदर महिलेच्या मुलीला पळवून नेले असली तक्रार येऊन गुन्हा दाखल झाला। त्यानंतर आम्ही तत्काळ आमच्या 2 टीम रवाना केल्या। सदर आरोपी महिला व इसमांना आम्ही ताब्यात घेतले, पीडित मुलीला ताब्यात घेतले। मुलीची चौकशी करताना मुलीने सांगितलं आहे की सदर महिला आरोपी व इसम घरात आले आणि सदर पीडित मुलगी आरोपी महिलेला ओळखत होती, त्यामुळे तिने दार उघडलं। घरात आल्यानंतर त्यांनी घरामध्ये पैशाचा वगैरे शोध घेतला। पैसे न मिळून आल्याने त्यांनी सांगितलं की
तुला आमच्यासोबत चालावं लागेल आणि पैशाच्या कारणामुळे त्याला त्यांनी स्वतः उचलून गाडीमध्ये घेऊन एका ठिकाणी थांबले होते. त्या ठिकाणी आम्ही त्यांना ताब्यात घेतले. सदर पीडित मुलगी, आरोपी सर्व ताब्यात आहेत. चिंबळी मरकळ आळंदी रस्त्यावरील पाण्याची टाकीजवळील व्यावसायिक जयसिंग रामभाऊ लोखंडे याच्या गादी कारखान्यात शुक्रवारी सायंकाळी 5च्या सुमारास आग लागली. या आगीत 2 ट्रकसह एक पिकअप आणि पत्राशेड कारखान्याच्या आतील साहित्य आणि माल आगीत जळाल्याने प्रचंड वित्तहानी आणि नुकसान झालंय. मात्र सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाहीये. टोमॅटोला भाव नसल्याने भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील आठवडे बाजारात शेतकऱ्यांनी चक्क टोमॅटो रस्त्यावर फेकून दिलेत. टोमॅटोची आवक वाढली असून मागणी कमी असल्याने टोमॅटोच्या बाजारभावात मोठी घसरण झाली असून टोमॅटोला प्रति किलोला 5 ते 8 रुपये बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो चक्क रस्त्यावर फेकून दिलेत. IPL 2024चा 53वा सामना पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगणार आहे. हा सामना आज धर्मशाला येथे दुपारी 3:30 वाजल्यापासून खेळला जाईल. IPL 2024 मध्ये आज 2 सामने होणार आहेत. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स हे संघ आमने-सामने असतील, तर धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हे दोन्ही संघ भिडतील. त्याचवेळी हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. वेळ झाली आहे बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.